मी अरुण घोडके. शिवचिंतन. कर्नाटकमध्ये हरजीराजे महाडिक आणि केशव त्र्यंबल यामध्ये मतभेद होतेच. त्याचा फायदा मुघलांना मिळेल असे इंग्रजांना वाटत होते. या हेव्यादेव्यामुळे हरजीराजेंनी तेगनापट्टम गडावरती जाण्याचे ठरवून पिलाजी, नेवाजी गायकवाड, गोपाळ दादाजी यांना आर्काटकडे पाठवले. त्यांनी आर्काट जिंकून सैदपेठ लुटले. कावेरी पाकची कापसाची व्यापारपेठ जाळली. त्याने घबराट निर्माण झाली. इसवी सन 1688 साली मराठ्यांनी 2 गड जिंकून कावेरी पॅक आणि चेकपॅट या गडांना वेढा घातला. तसेच चिंगुलपूट वेढून लुटले. मथुरा, मालोरच्या पलीकडे काही शहरे जिंकले. मराठी आणि मुघल सैन्य वादविवाद येथे लढाई होऊन दोघांची बरीच हानी झाली. केशव त्र्यंबलपेक्षा हरजी महाडिक यांच्याजवळ संपत्ती अधिक होती. सैन्यही जादा होते. त्यांच्यामध्ये वितुष्ट होतेच. तरीही मोगलाविरुद्ध लढताना ते एकोपा ठेवीत असत. कांजीपुरमपासून 12 मैलावरती मराठी आणि मोंगल यांच्यामध्ये झालेल्या लढाईत मोंगल पराभूत झाले. इसवी सन 1688 सालाच्या अखेरपर्यंत मुघल आणि मराठी संघर्ष चालूच होता. मोगलांनी घेतलेल्या गोळकोंड्याच्या प्रदेशात हरजीराजे महाडिक छापे घालतच होते. जिंजी, आर्काट या भागामध्ये बहुतालचा प्रदेश त्यांच्या ताब्यात होता. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.